तुम्हाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत एकाच वेळी 4 वेळा मतदान करावं लागणार आहे. पण नेमकं का आणि कसं? तर महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहेत. म्हणजे एका प्रभागात साधारण 4 जागा असतील आणि त्या 4ही जागांसाठी वेगवेगळे उमेदवार उभे राहतील. ही मतदान पद्धत बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून उरलेल्या 28 महानगरपालिकांमध्ये लागू असणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान करताना थोडे वेगळे पण महत्त्वाचे नियम पाळावे लागणार आहेत. आता प्रत्येक मतदान केंद्रावर प्रभागानुसार 2 किंवा 4 ईव्हीएम मशीन ठेवली जातील. आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ, ब, क आणि ड अशा 4 जागा आहेत. तर मतदाराला या 4ही जागांसाठी मतदान करणं बंधनकारक असेल. म्हणजे 4ही मतं दिली तरच मतदान पूर्ण समजलं जाईल. आता उमेदवार ओळखायला सोपा जावा म्हणून मशीनवर त्यांच्या नावांचं वर्गीकरण 4 वेगवेगळ्या रंगांमध्ये असेल. अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी फिकट गुलाबी, क जागेसाठी पिवळा आणि ड जागेसाठी फिकट निळा रंग. 4 पैकी 4ही मतं देणं अनिवार्य आहे. पण ती मतं एकाच पक्षाला द्यावी लागतील असं अजिबात नाही. मतदाराला पूर्ण स्वातंत्र्य आहे की तो अ साठी एका पक्षाचा उमेदवार, ब साठी दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार, क साठी तिसऱ्या आणि ड साठी आणखी वेगळा उमेदवार निवडू शकतो. हा, पण जर 4 पैकी एकही मत कमी पडलं तर तुमचं मतदान इनव्हॅलिड ठरेल. तुम्ही 4ही बटणं योग्य उमेदवारांसाठी दाबल्यावरच मशीन बीप वाजवेल आणि तेव्हाच तुमचं मत ग्राह्य धरलं जाईल. म्हणून मतदान करताना हे सगळं नीट लक्षात ठेवा. 4ही जागांसाठी मत द्या, मगच तुमचं मतदान पूर्ण होईल.